पळता पळता दमला दमला हा काळ हा सक्त आहे थोडा थोडा पळता पळता दमला दमला हा। स्वतःसाठी पण वेळ काढा मॅम। लावा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर क्रीम जे देते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून जलद आराम। स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती। आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात अनेकदा अनेक ठिकाणी गेलेलात आपण। मला विश्वास आहे की हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करतील। सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आम्हाला भडकावू दे, कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे सरकारला किंवा इशारा दिलेला। त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे। मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे। मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत, त्यांचं स्वागतसुद्धा आम्ही करतो, कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे। मुंबई गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी, तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे। सरकारकडे प्लान असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं। जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात, तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत, OSD वगैरे नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती स्वतः मुख्यमंत्र्यांनी, तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे। त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती। जो तो आपल्या जातीचं राजकारण करतोय, दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भात सगळ्यात पुढे असतील, पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करत आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे। अशा वेळेला समाज जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते। कोण काय करत आहे, कोण गप्प बसलेत का, कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का, या गोष्टी गौण आहेत। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही। तुम्ही जायला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे, तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील। आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत, कोणी उपोषणाला बसलेले आहेत, कोणी अजून काय गेलेलं आहे। सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तर राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते, इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत। आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात अनेकदा अनेक ठिकाणी गेलेलात आपण। मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत, त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा, आधार द्यावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही, उलट ते मोठे नेते होते। नाही, पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढावा येतोय? त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे, भीती आहे, अहंकार तर आहेच। जनता
ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते. कठोर शब्दांचा वापर नेते करत असतात. याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं, दुर्लक्ष करणं असं होत नाही, ते चुकीचं आहे.